हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्ही काल माझ्या ज्या व्हिडिओला प्रेम दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी हृदयातून खूप सारे आभारी आहे. तर बघा, तुम्ही म्हणाल ताई आज कोणती पूजा नाही, व्रत नाही आणि काही दिवाळी दसरा नाही, तर तू हे कसलं डेकोरेशन करते. तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणारच आहे मी हे डेकोरेशन कशासाठी करत आहे. बघा ताईंनो, आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळं मिळवतोय, पैसा, प्रतिष्ठा, यश, पण या सगळ्यांच्या गर्दीत नाती मात्र हरवत चाललेली आहेत. मोबाईलच्या स्क्रीनवर बोटं फिरवताना समोर बसलेल्या माणसाच्या मनाकडे पाहायला पण विसरतो, बरोबर ना. नातं म्हणजे फक्त रक्ताचं नसतं. नातं म्हणजे समजून घेणं, ऐकून घेणं आणि सोबत उभं राहणं हे असतं. तर बघा, तुटलेली भांडी जोडता येतात, पण तुटलेली नाती जी आहेत तर ती परत जोडता येत नाहीत. नात्यांची जपणूक करण्यासाठी फार मोठं काही करावं लागत नाही. कधी प्रेमाने विचारलेलं कसं आहेस, कधी चूक झाली तर मनापासून माफी मागा, कधी नुसतं शांतपणे ऐकून घ्या. हेच तर नात्यांचा खरा दागिना आहे. पैसा परत मिळवता येतो, वेळ कदाचित मिळेल, पण हरवलेली माणसं परत येत नाहीत. म्हणूनच अहंकार थोडा बाजूला ठेवा, मोठेपणा दाखवा. जर राग, रुसवे फुगवे असतील तर नात्यांना आत्ताच कवटाळा. कारण बघा, शेवटी आपण किती श्रीमंत होतो यापेक्षा आपल्याकडे किती माणसं होती हे महत्त्वाचं असतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नका. बघा, प्रत्येकजण आपल्या कामानुसार, वेळेनुसार नाती हे जपत असतो, किंवा प्रत्येकजण आपल्या क्वालिफिकेशननुसार वागत असतो. पण नातं हे पैशावर, क्वालिफिकेशनवर आधारित नसतं, तर ते प्रेमावर, आपुलकीवर, तुम्ही दिलेल्या वेळेवर आधारित असतं. त्यामुळं नातं जपायला शिका. आयुष्यामध्ये नाती ही खूप महत्त्वाची आहेत आणि ती जर एकदा तुटली किंवा त्यांचा जर एकदा मनातून उतरले ती नाती, तर पुन्हा ती जोडली जात नाही. म्हणून मी खूप अगदी मनापासून, हृदयापासून तुम्हाला सांगते ताईंनो, नाती ही जपा. नाती जपली तर तुमचं आयुष्य खूप गोड होऊन जाईल. तुमच्या प्रत्येक सुखात दुःखात ही नाती अगदी आपुलकीने तुमच्या जवळ असतील. तर बघा, तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी ही जी रांगोळी काढते त्यावरून थोडाफार अंदाज आलाच असेल की नक्की काय आहे. तर हो, आजचा जो हा व्हिडिओ आहे तो खास असणार आहे, कारण तो आजचा व्हिडिओ माझ्या भाचीबाईंच्या केळवणाचा व्हिडिओ आहे आणि आज आम्ही त्यांना जेवणासाठी आमंत्रित केलं आहे. त्यासाठीच मी हे मगासपासून तुम्हाला जे व्हिडिओमध्ये शेअर केलं, डेकोरेशन केलेलं, जी माझ्याकडे आर्टिफिशियल फुलं आहेत, हे मी जेवेळेस माझ्याकडे काही पूजा असतात किंवा आपले व्रतवैकल्प असतात त्यावेळेस डेकोरेशनसाठी यूज करते. तेच मी आज इथे डेकोरेशनसाठी यूज केलेले आहेत. तर आता इथे मी केळवणासाठी केळवण स्पेशल अशी केळीच्या पानाची रांगोळी काढत आहे आणि आमचे ज्या भाचीबाई आहेत त्यांचं नाव या केळीच्या पानावरती लिहित आहे. तर बघा, प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत असते की आपल्या घरी कोणतंही शुभ कार्य असेल किंवा धार्मिक कार्य असेल तर सुरुवात ही रांगोळीनेच होते आणि रांगोळी ही खूप महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. त्यामुळे मी आज आमच्या भाचीच्या म्हणजेच नंदिनीच्या केळवणाच्या दिवशी ही अशी केळीच्या पानाची रांगोळी इथे डेकोरेशनसाठी काढत आहे. बघा ताईंनो, माझ्या घरामध्ये एवढी प्रशस्त जागा नाही, परंतु जेवढ्या आहे तेवढ्या जागेमध्ये ॲडजस्टमेंट करून मी आज हे डेकोरेशन इथे केळवणासाठी करत आहे. तर आता इथे माझ्या भाचीचे नाव नंदिनी आहे. तर आता इकडे मी जी नंदिनीच्या केळवण असं या पानावरती
लिहित आहे. मला बघा रांगोळीने अशी नावं वगैरे काढण्यास खूप छान वाटतं आणि मी पहिल्यापासून तुम्ही म्हणाला तर ताई तुला म्हणजे एवढं हाताने वगैरे काढायला कसं असं छान जमतं, तू रांगोळीचा कोर्स वगैरे केला आहे का? तर नाही, मी कोर्स वगैरे काही केलेला नाही. मी लहानपणापासून माझ्या मम्मीची जी रांगोळी काढण्याची पद्धत होती ते बघत आली होती. माझी मम्मीसुद्धा रांगोळीने अशी अक्षरं खूप छान काढते, तर ते मी बघून बघूनच तिची शिकलेले होते. त्याच्यामुळे मी असं कोणतीही माझ्या घरी जरी पूजा असेल तर साचे वापरण्यापेक्षा हाताने रांगोळी काढण्यास असं जास्त पहिलं प्राधान्य देते. तर आता इकडे नंदिनीचे केळवण म्हणून मी अशी रांगोळी काढून घेतली, अक्षर लिहून घेतलं. त्याच्यानंतर हळदी कुंकू आपण जे नवरीला लावतो तसं तो एक टिक्का, 2 टिक्के काढले. त्याच्यानंतर इथे जो कुंकवाचा आपण नाम ओढतो उभा, तर तो देखील मी इथे लाल रांगोळीने काढून घेतला आणि असं छान असा त्याला आकार दिला. आणि त्याच्यावरती मग मी आपण बघा जेव्हा कुंकवाचा ओला नाम लावतो त्यावेळेस अक्षदा लावतो, त्याला चिटकवतो. त्याचप्रमाणे इथे थोड्याशा मी अशा डेकोरेशनसाठी अक्षदा देखील ठेवल्या. इतकं सुंदर दिसत होतं ना, बघा तुम्हाला मी ते शेअर पण केलं. खूप छान वाटत होती ही रांगोळी पाहायला. त्याच्यानंतर आता नवरीच्या स्वागतासाठी म्हणजे आम्ही तिला ओवाळून एंट्री करून आतमध्ये घेणार आहोत. त्यासाठी मी इथे फुलांच्या अशा पायघड्या घातलेल्या होत्या. बघा ताईंनो, आपल्या घरामध्ये एखादं असं छानसं कार्य असेल, शुभ कार्य, तर किती मस्त वाटतं ना. आणि यासाठी देखील हौस पण तितकीच लागते बघा. कारण हौसेला मोल नसतं आणि आपुलकी, प्रेम, भावना जर आपली मनामध्ये असेल तर या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे शक्य होतात. तर आता मी सगळं इथे माझी जेवणाची पहिली तयारी करून घेतली होती आणि मग त्याच्यानंतर डेकोरेशनची मी तयारी करत होते. कारण आज मी जेवणासाठी आमच्या भाचीबाईंना अगदी गोडाधोडाचं म्हणून बघा, पहिल्यांदा नवरी झाल्यानंतर तोंड गोड करावं असा यामागचा हेतू होता. म्हणून मी पुरणपोळीचं जेवण बनवलेलं होतं. तर जेवण वगैरे बनवून ठेवून दिलं साईडला आणि इथे मी डेकोरेशन करायला बसले होते. तर आता हे जे तुम्ही लॅम्प बघताय, तर मी हे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असते त्यावेळेस डेकोरेशनसाठी ऑनलाईन मागवलेले होते. ते देखील मी इथे डेकोरेशनला ठेवले. त्याच्यामध्ये असे वॅक्सचे जे दिवे होते ते देखील लावून घेतले. तर आता त्याला ह्या जे लॅम्प आहेत त्याच्यामुळे तर माझ्या डेकोरेशनला अजूनच शोभा आली होती. मी केळीच्या पानाभोवती देखील असे वॅक्सचे दिवे ठेवून घेतले. त्यानंतर बघा ज्यावेळेस नवरी जेवायला बसणार त्यावेळेस मी हे कॅन्डल जे आहेत ते लाईट करणार आहे. त्याच्यासाठी बघा आता इथे सगळं माझं डेकोरेशन असं मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. अगदी घराच्या उंबरठ्यापासून मी असं सुशोभीकरण केलेलं होतं. कारण बघा, कोणतीही गोष्ट अगदी मनापासून आणि उत्साहाने आणि आनंदाने करायला मला पहिल्यापासून आवडतं. पण बघा, हा स्वभाव देखील कधीकधी आपल्यासाठी घातक ठरू शकतो. कारण आपण एखाद्याला किती जवळ करतो, किती प्रेम देतो, परंतु काही नाती अशी असतात की आपण कितीही जीव लावला तरी ती आपल्याला तेवढे आपुलकी पाहत नाही, जवळ करत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. असो, आता इथे पुढे बघा, आमच्या या आहेत भाचीबाई नंदिनी. तर यांचं लग्न 15 मार्चला आहे. तर त्या गावी असतात, परंतु आता बघा त्यांचं लग्न होणार आहे. तर म्हटलं परत कसं मुलीच्या जातीला यायला मिळतं न मिळतं, तर म्हटलं मुंबईला त्या आल्या होत्या. तर आम्ही सगळ्यांनी, आमचे जेवढे पण फॅमिली मेंबर्स आहेत, म्हणजे माझे दीर, जाऊ वगैरे किंवा नंदा, म्हणजेच नंदिनीचे सगळे मामा मामी, मावशी वगैरे सगळ्यांनी नंदिनीला इथे केळवणासाठी आमंत्रित केलं होतं. तर आज आम्ही आमच्या घरी त्यांना केळवणासाठी आमंत्रित केलं. आता मी औक्षण करून घेतलं. त्याच्यानंतर इथे माझी बहीण आणि जाऊ देखील, आम्ही दोघी सख्या बहिणी आणि सख्या जावा आहोत. तर ती देखील इथे औक्षण करते. ही माझी छोटी बहीण आहे.
बघा ताईंनो, लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातील किती सुखाचा, आनंदाचा आणि बघा तेवढाच हळवा देखील क्षण असतो. एका साईडला आनंद असतो आणि एका साईडला दुःख असतं. आनंद असतो म्हणजे आपण नवीन आयुष्याला सुरुवात करणार असतो. त्या नवीन आयुष्यामध्ये अनेक छान छान अशा घडामोडी होणार असतात. आणि दुःख असतं ते म्हणजे आपल्या जन्म दिलेल्या आईवडिलांना कायमचं सोडून दूर जाणं, आपल्या भावांना बहिणीला सोडून दूर जाणं, एका नवीन अनोळखी घरामध्ये प्रवेश करणं. मग ती माणसं कशी आहेत, काय आहेत हे जाणून घेण्याअगोदर आपल्याला त्या घरामध्ये प्रवेश करावा लागतो आणि नंतर मग आपल्याला तिथले सगळं वातावरण, त्या माणसांची आपुलकी हे समजते. तर बघा अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी नंदिनीचं औक्षण करून त्यांना घरामध्ये आमंत्रित केलं आणि असं इथे जिथे डेकोरेशन केलं होतं तिथे पुढे मी जेवणासाठी चौरंग ठेवला आणि त्याच्यावरती त्यांना जेवणाला तर मी ताट ठेवलेलं आहे. बघा मी नंदिनींसाठी पुरणपोळीचं जेवण बनवलं होतं, कारण त्यांच्या मामांची इच्छा होती की पहिल्यांदा ती आपल्या घरी जेवायला नवरी म्हणून येत आहे, तर तिचं तोंड गोड करायचं. त्याच्यासाठी नॉनव्हेजचा बेत नको, तर आपण पुरणपोळीच करायची. म्हणलं ठीक आहे, तुमच्या इच्छेनुसार आपण पुरणपोळी करू. तर अशा प्रकारे आमच्या घरातल्या सगळ्या फॅमिली मेंबर्स, आता हे माझे सासू सासरे आहेत, दीर जाऊ म्हणजेच माझी बहीण, तिचे मिस्टर, माझी सगळी मुलं, बहिणीची मुलं, मी सगळ्यांनी नंदिनीला आम्ही जे पुरणपोळीचं जेवण केलं होतं त्याचा एक एक घास भरवत होतो. बघा ताईंनो, आज आमचं घर फक्त पाहुण्यांनी नाही तर आठवणींनी, मायेनी, अभिमानाने भरून आलं होतं. कारण आज आमच्या लाडक्या भाचीचं, नंदिनीचं केळवण होतं. काळ कसा निघून गेला कळलंच नाही. कधी आमची नंदिनी एवढी मोठी झाली, आमच्यासमोर पळणारी, खेळणारी, फिरणारी, आज आयुष्याच्या नव्या वळणावर उभी आहे. केळवणाच्या या पानावर ठेवलेला प्रत्येक घास फक्त चवीसाठी नाही, तर त्यात आमचं प्रेम, आमचे आशीर्वाद आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आहे. नंदिनी, तू जिथं जाशील तिथं आनंदी आनंद नांदो, समजूतदारपणा तुझ्या सोबत असो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुझ्या चेहऱ्यावर फक्त हसू आणि हसूच असो. मामा मामी म्हणून आज आम्ही फक्त केळवण घालत नाही तर मनापासून सांगतोय, तू आमच्यासाठी नेहमी अभिमान राहशील. जिथे जाशील तिथे आपल्या आईवडिलांचं, आपल्या घराण्याचं नाव मोठं करशील. लाडक्या भाचीला सुखी, समृद्धी आणि प्रेमळ संसारासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तर बघा ताईंनो, असं आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे आमच्या भाचीबाईंचं म्हणजे नंदिनीचं केळवण जे आहे तर ते साजरं केलं. आता बघा, ही आहे आमची बेबी, घरातली मोठी मुलगी. तिला व्हिडिओमध्ये यायला नको होतं म्हणून साईडला उभी राहिली, तरी मी थोडं शूट तिचं घेतलेलेच आहे. तर बघा इकडे असा सगळा जेवणाचा बेत होता. कटाची आमटी, पुरणपोळी, त्याच्यानंतर भजी, तळण वगैरे, गुळवणी, असं सगळं आम्ही जेवण तयार केलेलं होतं. तर नंदिनीला तिच्याबरोबर मुलांना जेवण वाढलं. अशा प्रकारे खूप छान आनंदाने गप्पा मारत नंदिनीचा हा केळवण सोहळा जो आहे तो आम्ही पार पाडला. आता सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे इथे नंदिनीला आम्ही गिफ्टमध्ये साडी दिली, म्हणजेच ओटी भरत आहे. आपल्याकडे पद्धत असते ना, नवरी झाल्यानंतर जेव्हा मुलगी केळवणासाठी येते त्यावेळेस तिला साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला जातो, ओटी भरली जाते. त्याचप्रमाणे मी आमच्या लाडक्या भाचीबाईंची नंदिनीची ओटी भरली. तर बघा ताईंनो, हा जो आजचा एकदम आगळा वेगळा असा व्हिडिओ होता भाचीच्या केळवणाचा, तो तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.